तर कल्याण हत्या प्रकरणातील आरोपी आता क्राईम ब्रांचच्या ताब्यात आहे। कल्याण क्राईम ब्रांचच्या ताब्यात आहे। मुख्य आरोपी विशाल गवळीला आता ठाण्यामध्ये आणले। सूत्रांकडून माहिती कळते या आरोपीला नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये ठेवलेले आहे आणि दुपारनंतर या आरोपीला कल्याण कोर्टमध्ये हजर केलं जाणार आहे। आरोपी विशाल गवळी कल्याण क्राईम ब्रांचच्या आता ताब्यात आहे आणि त्याला ठाण्यामध्ये आणलेलं असल्याचं सूत्रांकडून कळतंय। या आरोपीला नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये ठेवले आणि दुपारनंतर विशाल गवळी याला कल्याण कोर्टमध्ये हजर केलं जाणार आहे। आतिश भोईर आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आतिश, या विशाल गवळीला आता इकडे आणण्यात आलेले आहे, ठाण्यामध्ये आणण्यात आलेले आहे। नौपाडा पोलीस ठाण्यात त्याला ठेवलेले काय काय नेमके आजच्या दिवसामध्ये कारवाई असणार आहे या संदर्भात? जो मुख्य आरोपी आहे हा विशाल गवळी जो आहे त्याला काल कल्याण क्राईम ब्रांच आहे तिथं बुलढाणा ते शेगाव येथे त्याला अटक करण्यासाठी घेऊन येण्यात आलेलं होतं। त्याला आता पहाटे घेऊन आणण्यात आलेलं आहे। त्याला कल्याण क्राईम ब्रांचने पकडून त्याला ठाणा येथे नौपाडा येथे ठेवण्यात आलेले आहे। कल्याणमध्ये जी परिस्थिती पाहता त्याला ठाण्यामध्ये डायरेक्ट घेऊन गेलेले आहे। तिथे त्याची संपूर्णतः चौकशी होणार आहे। त्याची जी पत्नी जी आहे तिला देखील काल अटक करण्यात आलेली आहे। तिला कल्याण कोर्टामध्ये देखील तिला 2 दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे। त्यामुळे जो कल्याण पूर्वेमध्ये वातावरण जो आहे तो पूर्णतः तंग आहे। त्यामुळे पोलिसांनी जो मुख्य आरोपी जो गवळी आहे त्याला ठाण्यामध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि त्याची जी बायको आहे ती कल्याणमध्येच आहे। कारण वातावरण आणखी ढवळू नये त्यासाठी पूर्णतः पोलिसांनी खबरदारी घेतलेली आहे आणि आज दुपारी कल्याणच्या न्यायालयामध्ये त्याला हजर करण्यात येणार आहे। ठीक आहे, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून रहा। आतिश, वेळोवेळी माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। आशिष भोईर आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते आणि विशाल गवळीला ठाण्यामध्ये आणण्यात आलेलं आहे। सूत्रांकडून ही माहिती कळते।